शिवरायांचा आठवावे भूप शिवरायांचा आठवावा शिवरायांचा आठवावा प्रताप भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे शरीर विशेष कधी समारावे पुरुष या विशेष शौर्याचा एक अंश कौशल्याचा जरा स्पर्श शब्द साधा महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय। शिवाजी महाराजांनी अफजल खान वधाच्या नंतर खंडोजी खोपड्याला शासन कसं केलं आणि त्यानंतर पुन्हा पुढं जे अफजल खान वधाच्या या सगळ्या प्रकरणामध्ये विशेष कर्तृत्व दाखवले, त्यांची मान सन्मान कसे केले, त्यांचे सत्कार कसे केले, कोणाला काय दिलं कोणाला काय दिलं आणि त्याचा जखमनाम्याचा दरबार किंवा अज्ञानदासाचा पोवाड्याचा कार्यक्रम हाही कसा झाला याविषयी आपण काल पाहिजे। चाकणचा किल्ला कसा पडला किंवा काय झालं त्याचाही विचारचा कल्याण झाला। शाहिस्ते खान चाकणच्या तिथंच राहिला, महिनाभर तो तिथं राहिला आणि महिन्यानंतर मी तो पुण्यात आला। खंडोजी खोपड्यांच्या बाबत रदबदली कशी केली कान्होजी नाईकांनी, कान्होजी नाईकांना आपली चोखई कशी उमगली याचाही विचार आपण काल केला। पंताजी काकांना शिवाजी महाराजांनी 7,000 होऊन हे या संपूर्ण कामगिरीच्या बद्दल बक्षीस दिले हेही काल पाहिले। आता मात्र कान्होजी नाईक थकले, वय जास्त आहे आणि वयाच्या विषयाने त्यांना त्रास व्हायला लागला आणि विश्रांतीसाठी म्हणून कान्होजी नाईक आपलं गाव आंबवड इथं जाऊन राहिले। कारी आणि आंबवड ही त्यांची गाव आहे, आंबवड्यात जाऊन राहिले। शिवाजी महाराजांना कान्होजी नाईक आजारी पडल्याची बातमी मिळाली आणि महाराजांनी त्यांच्या मुलाला आणि कान्होजींना पत्र लिहिलं, सांत्वनाचं पत्र लिहिलं किंवा वडिलांना म्हणजे कान्होजींना योग्य उपचार करा या अर्थाने ते पत्र लिहिलं। खरं तर कान्होजींना 5 मुलं, पण आपल्या पश्चाती पोर भांडणार वाटणीसाठी याचा विचार कान्होजींच्या मनात आला आणि कान्होजींनी 5ही मुलांना वाटणी करून दिली, मुलांची व्यवस्था लावून दिली। तरी सुद्धा पुन्हा पोरात भांडण झाली बरं का, वाटणीचं भांडण मोठं विलक्षण असतं, पुन्हा भांडण झाली। पण शिवाजी महाराजांनी व्यवस्था दिली, पोरं तुमच्या कान्होजींनी शिवाजी महाराजांना पोरं तुमच्या पदरात घातली आहे, आता तुम्हीच लक्ष द्या अशा पद्धतीने निर्वादेवीचं बोलणं सुरू केलं आणि कान्होजींना शिवाजी महाराजांनी पत्र लिहिलं। प्रति कान्होजी नाईक जेते देशमुख राजश्री शिवाजीराजे दिवसाचे आणि रात्रीचेही 15 ते 20 वेग होतात, म्हणजे त्यांना पोटाची व्याधी झाली आणि जुलाब व्हायला लागली, दिवसात रात्रीत 15-20 वेळा जुलाब व्हायला लागली। तरी औषध घेऊन शरीरास आरोग्य होईल ते करावे, ईश्वराच्या कृपे करून बरे होईल। तुम्ही लिहिले की आपले मूल 6 जण आणि देशमुखी साहेबाच्या पायापाशी ठेवली आहे। या बसा, कुठेही बसा, काय सांभाळ केला पाहिजे। तरी आता नवे काय घ्यावे लागणे तुम्ही सांगितलंय, परत परत काय तोच विषय करायचा त्याचा विचार करू नका। पहिलेपासून तुम्हा आम्हात घरोबा आहे तो तैसाच राहील, व्यथा बरी झाल्यावर
मूल आणि स्वार पाठवणे, म्हणजे तुमचं आरोग्य व्यवस्थित झालं, व्यथा म्हणजे दुःख, वेदना, रोग, व्याधी ही बरी झाली की मग तुम्ही मुलाला माझ्याकडे पाठवा कामाला, तोपर्यंत सुट्टी राहील तरी चालेल, लोकही तुमच्या पदरचे जे आहेत ते तुमच्याकडे ठेवून घ्या. व्यथा बरी होय तोवर आपल्याजवळ असू देणे, व्यथा बरी होईल ते करणे, आरोग्यासाठी आवश्यक आहे ते करा. पण कान्होजींची व्यथा काही बरी झाली नाही आणि दुर्दैवाने कान्होजी आपले डोळे मिटून घेतले. कान्होजी गेले. खरं तर स्वराज्यावर पांघरून घालणारे, शिवाजी महाराजांना पाठीला उभारणारे, अनेक अर्थाने मदत करणारे, सगळा मावळचा पट्टा, 12 गावचे 12 देशमुख ज्यांनी शिवाजी महाराजांच्या बरोबर आणून उभे केले ते कान्होजी गेले. दुःख होणं स्वाभाविक आहे. पण या गोष्टीत कोणाचं काही चालत नाही. महाराज तरी काय करणार? अश्विनोभावला महाराजांनी आता नवीन काहीतरी काम केलं पाहिजे. सप्टेंबर 1660 म्हणून महाराज विचार करताय काय करावं, शाहिस्तेखानाचे पारिपत्य कसं करावं किंवा काहीतरी विचार त्याच्या दृष्टीने केला पाहिजे. हे संकट परतवलं पाहिजे आणि यासाठी महाराजांनी एक युक्ती योजली. एक खडा टाकून पाहू, झालं तर बरं आहे, काय वाटाघाटी करू. आणि म्हणून महाराजांनी आपला वकील सोनोपंत डबीर यांना शाहिस्तेखानाकडे पाठवून दिलं. जावा आणि खानाशी बोलणी करा, तहाची बोलणी करा, काय बोलणी करायची काय नाही महाराजांनी सांगितलं. ते गेले. सोनोपंत गेले आणि भेटून परत आले. पण यातनं फलित काहीही झालं नाही. एवढे भेटून आले याशिवाय काही सापडत नाही किंवा मिळत नाही. इतिहासाला त्याच्याबद्दल माहीत नाही, काय बोलले हाही विषय माहीत नाही. पण ही शिष्टाई किंवा ही वकिली यशस्वी ठरली नाही. यातून काही फाल पदरात पडलं नाही. पावसाळा संपेपर्यंत शाहिस्तेखान थांबला आणि मग शाहिस्तेखानाने आता उद्योग सुरू केले. काय केलं? शाहिस्तेखानाने आपला सरदार कारतलब खान याला कामगिरी दिली आणि कारतलब खान निघाला कोणीकडे? परांड्याच्या किल्ल्याकडे. परांड्याचा किल्ला यावेळी आदिलशहाकडे होता. घालिब नावाचा किल्लेदार या किल्ल्यावर होता. कारतलब खानाने किल्ल्याला जो वेढा दिला आणि घालिबला बोलणं केलं. घालिबने एका रात्रीत सगळं कबूल केलं. किल्ला विजापूरच्या आदिलशाहीकडून मोगलांच्या ताब्यात गेला आणि पुन्हा किल्ल्याचा किल्लेदार घालिबच झाला. थोडक्यात पक्ष बदलला. पण परांड्यासारखा मातब्बर किल्ला गेला विजापूरच्या आदिलशाह. आदिलशहाला ते पत्र आलं आणि आदिलशहाचं डोकंच तडकलं. त्याहून तडकलं बऱ्या देखण्याचं. आपण पत्र लिहून शिवाजीचा बंदोबस्त करायला मोगलाची फौज बोलवली आणि ती शिवाजीचं भानगड राहिली बाजूला. आपल्याच विरुद्ध हा उद्योग सुरू झाला. आपलेच किल्ले हा घ्यायला लागला. म्हणून आदिलशाही शाहिस्तेखानाच्या बाबतीत आणि मोगलांच्या बाबतीत चिडून गेली. पण आता हे नवीनच दुखणं आदिलशाहीला उत्पन्न झालं. एक शिवाजी बरा करता आपण मुश्किल झाली, त्यातून हे मोगल आपण बोलवले आपल्याच मुरावर आली. अस्वस्थता वाढत चालली. दरम्यान शिवाजी महाराजांना मात्र इकडे काम करीत असताना एक रुखरुख मनात कायम होती. काय होती रुखरुख? आपली कुलदेवता तुळजाभवानीचं दर्शन घ्यावं. पण कसं काय शक्य आहे? तुळजाभवानीचं मंदिर किंवा तुळजापूर हे स्वराज्यापासून फार दूर आहे. जाणं सहज शक्य नाही. अंतराच्या दृष्टीने आणि परराज्यात आहे, ते तेवढं योग्य नाही, जाणं शक्य नाही. म्हणून काहीतरी उपाय करावा असा ते विचार करत होते. त्यांच्या डोक्यात कल्पना आहे. प्रतापगडच्या युद्धाप्रसंगी तुळजाभवानीनं आपल्याला यश दिलं. तिच्या कृपे करून अफजल खान आपण मारला. मग तेव्हा जगदंबेची अत्यंत प्रसन्न देखणी शास्त्राप्रमाणे असावी अशी मूर्ती आपण तयार करावी. तिचं मंदिर उभं करावं. कुठं करावं? प्रतापगडावरच करू. मग त्यासाठी काय आवश्यक आहे? पहा बरं का, शिवाजी महाराजांचं विशेष लक्षात घ्यायचं असतं. काय आवश्यक आहे? तर त्यासाठी उत्तम मूर्ती घडवणं आवश्यक आहे. मूर्ती घडवण्यासाठी काय? पाषाण उत्तम पाहिजे. आपल्या धर्मशास्त्रात, मूर्तीशास्त्रात उत्तम पाषाणाची काही लक्षणं सांगितलेली असतात. त्यामध्ये गंडकी नदी ही जी नेपाळात आहे
त्या नदीचा पाषाण मूर्तीला सगळ्यात उत्तम सांगितलेला आहे. मूर्ती 7 प्रकाराने बनते माहिती आहे का, किंवा 7 विविध ह्याच्यात बनते. त्याचे काय आपण म्हणू, साधन, पाषाण, रत्न, माती, पितळ किंवा सोनं चांदी म्हणजे धातू, पट म्हणजे कापडावर, दारुका म्हणजे लाकडावर अशी मूर्ती केल्या जातात. लाकडावरती असते ती आपल्याला माहित आहे का, जगन्नाथपुरीचा भगवान कसा आहे, दारुका. दारुका म्हणजे लाकडात आहे, लाकडाचा भगवान कृष्ण आहे. पंढरपूरचा आपला विठोबा, तुळजाभवानी किंवा महाराष्ट्रातील बहुतेक सगळी दैवत पाषाणाची असतात. घरातली दैवत असतात ती स्वभावतः पितळेची असतात किंवा तांब्याची असतात. जर मनुष्य धनवान असेल तर कदाचित तो चांदीची करतो, त्याहून धनवान असेल तर सोन्याची करतो. तुम्ही म्हणाल अशी कुठं सोन्याची आम्ही ऐकली नाही, पाहिली नाही का, पाहिली आहे कधी, नाही पाहिली. पंचधातूची करतात, सांगतो मी तुम्हाला. 5 धातू मिसळूनही मूर्ती तयार केली जाते. हे जे पंताजी काका बोकील आहेत ना, मगाशी मी सांगितले, ते त्यांच्या घरात त्यांच्या पूजेतली अष्टभुजा भवानी आहे. कोरेगाव म्हणून गाव आहे का कोणी जवळचं, कोरेगावच्या नाही, तर कोरेगावमध्ये काकांचा वाडा आहे. काका मूळचे पुरंदरच्या पायथ्याचे, हिवऱ्याचे. हिवर, चांबळी या परिसरात काकांचं वास्तव्य, तिथली त्यांची गाव आहे. पण काका पुढे विस्तारले, राहिले कोरेगावला. कोरेगावला नदीच्या काठावर काकांचा वाडा आहे, मोठा छान वाडा आहे. आणि वाड्यातल्या देवघरामध्ये काकांच्या पूजेची अष्टभुजा भवानी आहे. ती सोन्याची आहे, शेरभर सोन्याची भवानीची मूर्ती आहे. म्हणजे मूर्ती कशा कशाची असतात त्याचा विचार मी सांगतोय. रत्नाची मूर्ती असते, रत्नामध्ये हिरे, माणिक, पाचू किंवा स्फटिक, वैडूर्य याच्याही मूर्ती केल्या. प्रवाळ अजूनही मिळतात. राजस्थानात तुम्ही जाल, जयपूर परिसरात, तर तुम्हाला सांगेल ती मूर्ती करून देतात रत्नात सुद्धा. लक्षात ठेवा, आपल्याकडे घराघरात महादेव असतो, बाण असतो, बाण तो स्फटिकाचा असतो. शिवाजी महाराजांनी मात्र आता पाषाणात मूर्ती करायची, उत्तम पाषाण पाहिजे. शिवाजी महाराजांच्या रोजच्या पूजेत शिवलिंग होतं, त्यातलं एक शिवलिंग प्रतापगडावरती आहे, स्फटिकाचा आहे, महादेव स्फटिकाचा आहे. कधी गेला तर अवश्य पहा, भवानी देवीच्या पुढे ठेवलेला आहे, रोज त्याची पूजा होती. आणि दुसरं एक बाण होता, बाण जो गंडकी नदीतला असतो तो बाण होता. तो बाण शिवाजी महाराजांच्या पूजेत कायम असायचा. तो बाण शिवाजी महाराजांच्या पश्चात राजाराम महाराजांकडे होता. आणि राजाराम महाराज जेव्हा निधन पावले तेव्हा त्यांच्या समाधी पुढे तो ठेवला होता, तिथे सिंहगडावरती होता. तो पुढे तिथून उचलून सातारकर छत्रपतींच्या घरात दिलेला आहे. त्यांच्या घरात तो आहे, अजून पूजेत आहे, उदयन महाराजांकडे पूजेत आहे. तर शिवाजी महाराजांनी आपला विषय चाललाय तो इथला भवानीच्या स्थापनेसाठी मूर्ती करायला पाहिजे. म्हणून शिवाजी महाराजांनी मूर्ती करण्यासाठी नेपाळच्या गंडकी नदीचा विचार केला. उत्तम कुठली नदी किंवा कुठलं स्थान, हिमालयातलं, नेपाळमधलं. लीलादित्य नावाचा राजा यावेळी नेपाळमध्ये राज्य करत होता. त्याच्याकडे शिवाजी महाराजांनी माणूस पाठवला आपल्याकडून. इथून बघा, आता सारखं नव्हतं फोनवर मागून घेतला दगड चालू केलं काम, नाही. इथून माणूस गेला. त्रिशूळ गंडकी, श्वेतगंडकी, कृष्णगंडकी आणि गंडकी असे तिन्हीच्या, त्या सरस्वती गंडकी असे 3 नद्याचे नाव आहे. ती जे मिळतात त्याला गंडकी कुठून म्हणतात. आणि त्या ठिकाणातून पाषाण मागवण्यासाठी माणूस इथून गेला. मंबाजी नाईक पानसरे, मंबाजी नाईक भोसले, ते इथून गेले नेपाळात. नेपाळच्या राजाशी संपर्क केला आणि राजाने माणसं पाठवून उत्तम पाहिजे तशी शिला दिली. ती शिला दिली आणि त्या शिलेत कसबी कारागीर शोधून तिथंच करून आणायला महाराजांनी सांगितलं. पण आत्ता महाराजांसाठी हे माणसं तिकडे गेली. यावेळी महाराज अनेक गोष्टीत काम करीत असताना आपल्या पदरी असणाऱ्या लोकांच्या पदात कमी जास्त करतायत, कामं करतायत. कुणी लिखाणाचं काम करतोय, कुणी समशेरीचं काम करतोय. ते बघून महाराज त्याला पद बदलतायत. मोरोपंडित म्हणजे मोरोपंत पिंगळे हे जे आहेत ना, ते महाराजांच्या पदरी कामाला आहेत. महाराजांनी त्यांना मजमूचा धंदा सांगितला, म्हणजे मुजुमदार केलं. पुढे हेच मोरोपंत
शिवाजी महाराजांचे पंतप्रधान झाले. जेव्हा राज्याभिषेक आहे त्याच्या आधी त्यांना पंतप्रधान केले, आत्ता मात्र मुजुमदार केलं. शाहिस्तेखानाने सगळा पावसाळा चाकणमध्ये घातला आणि हळूहळू तो आता पुण्याकडे आला. पुण्याकडे आला खरा, पण आता काहीतरी बसून चालणार नाही, कामगिरी करायला हवी या विचाराने शाहिस्तेखानाची कामं सुरू झाली. एक किल्ला घेतला ना, पण औरंगजेबाला एवढंच कसं काय चालेल, काहीतरी करत राहिलं पाहिजे, म्हणून त्याने कामं सुरू केली. त्यामध्ये त्याने आपल्या पदरी असणाऱ्या अनेक सरदारांपैकी एक सरदार, ज्याला कारतलब खान म्हणतात, त्याला बोलवून घेतलं आणि त्याला सांगितलं, काय सांगितलं की आता तू कोकणात जा आणि कोकणातलं जे काही शिवाजीराजांनी घेतलेली राज्याची आपली भाग आहे तो आणि आदिलशाहीचा भाग तू जिंकायला सुरुवात कर, जा कोकणात. निश्चित त्याच्याबरोबर लोक किती दिले माहित नाही, पण असताना लोकांचा विचार करीत असताना आकडा 30 ते 40 हजाराची पोच त्याला दिली. म्हणजे शाहिस्तेखानाबरोबर 1 लाखाचं सैन्य आहे आणि एवढी त्याला लोक दिले. आणि त्याने या लोकाला नामजात केलं. कुणीकडं? कोकणात. हा निघाला, पुण्यातून बाहेर पडला, लोहगडाच्या शेजारून पुढे जायचं आहे. बरोबर लोक घेतले त्याने, त्यांना इतरही लोक दिले. कोण कोण दिले? मित्रसेन कच्छप, सर्जेराव गाडे, जाधवराव, अमरसिंग, जसवंतराव चौहान आणि अजून एक सरदार दिला का दिली. ही फार कर्तबगार बाई आहे, बाईच आहे. हिचं नाव माहित आहे का? काय? रायबागन, राजव्याघ्री असं तिचं नाव. खरंच ही स्त्री कर्तबगार होती. अमरसिंग चौहान वगैरे इतर सरदारही दिले. फौज चिक्कार घेतली. ही रायबागन म्हणजे उदाराम देशमुखाची बायको पंडिता रायबागन, हे दोन्ही तिचे किताब आहेत. तिचं नाव आहे सावित्रीबाई. आणि ही माहूरच्या उदाराम देशमुखाची बायको. उदाराम देशमुखांनी आपली हयात मुघलाच्या सेवेत घालवली. तो मेला, घरात करता पोरगा नाही चालवायला, म्हणून लहान पोराला हाताशी धरून ही दरबारात हजर झाली आणि तिनं काम चालवलं. पोरगा बाबू, या पोराला घेऊन तिनं सरदार केली, घरची देशमुखी चालवली. फार कर्तबगार स्त्री आहे. मुघलांच्या इतिहासाचा अभ्यास करीत असताना किंवा विचार करीत असताना अनेक सरदारांची चरित्र लिहिली आहेत. त्यात रायबागांचं चरित्र आहे. 1400 सरदार मुघल दरबारातले जे आहेत त्यांची चरित्र आणि नावं माहिती साकल्याने एका ठिकाणी संग्रहित आहे. वाचायला मिळेल, वाचा. पण वराडातली ती माहूर त्याच परिसरातलं जलवसाग आहे. पण या दोघींचा स्वभावाचा फरक आहे. दोघी पिळदार आहे, पण एकीचा पीळ स्वराज्यासाठी आणि दुसरीचा पीळ मोगलाच्या चाकरीसाठी. अज्ञान पोरग चाकरीत नेऊन ठेवते आणि ही अज्ञान पोरग शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करायला लावते. पीळ कसा असावा हे लक्षात ठेवले पाहिजे. पण ही बाई हुशार आहे. ही या कारतलब खानाबरोबर म्हणजे शाहिस्तेखानाच्या स्वारीत आलेली आहे. मोगलांची सरदार म्हणून इथं आहे, पुण्यात आहे. आणि ती कारतलब खानाबरोबर आता कोकणात उतरते. आणि कारतलब खानाने रस्ता काढला, तो असा काही अरण्याचा रस्ता काढला, ज्याला तुंगारण्य म्हणतात. शेजारी तुंगाचा किल्ला आहे. तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर, अरे ते भेटतात वरती. तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर हे सलग 4 किल्ले एका ठिकाणी आहे. त्याच्या परिसरातून पुढे निघाला हा कारतलब खान निघाला. पण कोकणात उतरण्यासाठी जे काही रस्ते आहेत त्या रस्त्यातून जात असताना उंबरखिंडीतून त्याला पुढे जावं लागतंय. आणि हा उंबरखिंडीपाशी आला. शिवाजी महाराजांचं या सगळ्या घडामोडीकडे लक्ष आहे. कारतलब खान निघाला, इथं बसून तो कुठपर्यंत आला तिथपर्यंत सगळं निबिड अरण्य आहे, जंगल आहे. कितीचं कसं जंगल आहे, बंदुकीची नळी जशी असावी तसं जंगल आहे. अगदी
मोजकेच लोक चालत जातील असा रस्ता आहे आणि त्यातून हा सैन्य येऊन निघालाय. 1-2 नाही, 40,000 लोक. मग त्यात घोडे आहेत, हत्ती आहेत, उंट आहेत, बैल आहेत, भरपूर लवाजमा आहे, भरपूर धनसंपदा आहे. कारण कोकणात गेल्यावर किती दिवस स्वारी चालेल माहित नाही, त्या पद्धतीने त्याला जायचं आहे. आणि हा आता उतरायला लागला. हळूहळू तुंगारण्यात शिरला. सुरुवातीला काही अरण्य वाटलं नाही. जर एकदा अरण्यात आत गेलं की सैनिक त्रस्त व्हायला लागले, अस्वस्थ झाले. कुठून हे जंगल आलं, कसलं जंगल आहे, कसला रस्ता आहे, असा जीव मेटाकुटीला यायला लागला. भोवतालची झाडी जीव घ्यायला लागली. शिवाजी महाराजांनी या सगळ्या गोष्टीची वार्ता लागली. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला आणि शिवाजी महाराजांनी राजगडावर आपल्या लोकांना सांगितलं, चला उठा. लोक तयारच होते. कुठं जायचं, काय करायचं, चौकशा करायची भानगड नाही. महाराज निघाले, निघायचं बस. महाराज सांगतील ते करायचं, बाकी काय नाही. आणि महाराज निघाले आणि तुंगारण्यात पोहोचले. जिथून कारतलब खान गेलाय त्या रस्त्याला मागच्या बाजूला 5,000 लोक घेऊन महाराज उभा आणि पुढच्या बाजूला नेताजी पालकरांनी तुंगारण्याच्या रस्त्यात रस्ता अडवला. ऐन जंगलात त्यांना येऊ दिलं आणि एकदम शिंग वाजली. कशाचं शिंग वाजलं कळेच मोगलांना. काय झालं कळे ना. शिंग वाजल्याबरोबर चारी अंगाने धनुष्यबाण आणि गोटे फटा 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 सुटायला सुरू झाले. भाले यायला लागले आणि लोक नुसते मारायला लागले. कुठून येत आहे कळेना, कोण मारतंय कळेना, माणसं दिसेना. धुमाकूळ सुरू झाला. जरा लोक सावध झाले. आता लढाईला, युद्धाला कुठून येतोय त्याचा प्रतिकार करावा म्हणून सुरू झालं. मग माणसाची लढाई सुरू झाली. पुढं काय चाललंय मागे कळेना, मागे काय चाललंय पुढे कळेना. कारतलब खानापर्यंत हा निरोप गेला. पुढे थोडं झुंबड उडली की निरोप जातो असं गेला. त्याचेही लोक मरत होते, तोही त्याला इथेच त्रस्त व्हायला लागला होता. धुमाकूळ सुरू झाला. सांदी सपाटीत आणि डोंगरावाड दगडात लढलेले मराठे बाणामागून बाण सोडत होते. दगडगोटे गोफडीतून फिरवून मारत होते. आणि आता जरासं सुरू झालं की त्यांनी उड्या मारल्याने लढायला सुरुवात आहे. कारतलब खानाची जीभच कोरडी पडली. काय करावं. तो रायबागन आणि इतर माणसे एका बाजूला होती. युद्ध सुरू झालं, लढाई पेटली. मावळे आधीच तयार होते. ते 2-3 दिवस चालून दमले होते. मावळ्याला काही चालायची भानगड नव्हती म्हणजे चालून दमतं माणूस. पण हे मोगलाई लोकांचं दमणं वेगळं आणि आपलं दमणं वेगळं. आपलाच म्हणून आपल्याला काय वाटत नव्हतं त्यात. ते येऊन ताजेत तवाने मावळे त्या अर्थाने फार लांडगे तोड मोगलांची सुरू केली. कत्तल सुरू झाली. वारडा ओरडा काही ऐकू येईना, काही समजेना. नुसतं हणा मारा, कापा तोडा आणि कर्कश शिरळ्या आवाज, शिळ्या शिट्ट्या, मधूनच शिंग, काहीही कळेना. या कारतलब खानाबरोबर आलेले जे मराठा सरदार होते, जाधवराव गाडे, त्यांच्या लोकांनी सांगितलं आम्ही तुमचेच, आमचा यांचा काही संबंध नाही, आम्हाला मारू नका. आणि त्यांनी ह्यांच्यावर झालून घेतलं, त्यांना मारायला सुरुवात केली. तुफान तांडव सुरू झालं. पळून जायला वेळ नाही, पाणी प्यायला मिळेना, अस्वस्थ, सगळं बिघडून गेलं. आघाडीवरून सारखे आशेमी येत होते, सांगत होते, पुढच्या बातम्या सांगत होते, लोक मरतायत, काहीतरी करा, काहीतरी करा. आणि हा कारतलब ओरडला, भाद्रो, लढे रहो, डटे रहो, लढा. आणि मग कारतलब खानाला सगळीच बातमी कळली. पुढून नेताजी पालकर येऊन उभारलाय, तो युद्धावर. आता ती आघाडी सांभाळणं अवघड. आता पळून जायचा विचार करायची पाळी आली. आणि त्याला दुसरी बातमी कळली, मागून महाराज येऊन उभारले. एकटे नाही, तेही स्वारास आहे, 5,000 लष्कर घेऊन उभारले. आता काय करावं कारतलब खानाला कळेना. ती रायबागन आतापर्यंत गप्प होती. हा रस्ता जो काढला, त्या रस्त्यानं जाताना सुद्धा ती ओरडली होती, चिडली होती, पण ती काहीच बोलली नव्हती. तळेगाव, चिंचवड, तळेगाव, वडगाव या रस्त्यानं तो निघाला होता. आणि आता त्या लोहगडापासून पुढे गेला होता. उंबरखिंडीत अडकला. ज्या अर्थी शेजारी शिवाजीराजाचे किल्ले तर मोडून काही होत नाही, त्या अर्थी पुढे धोका आहे की त्या बहिणीनं ओळखलं होतं. पण आपण चालले, मुख्य सरदार आहे,
त्याला विरोध करणं किंवा त्याला बोलणं किंवा त्यानं विचार न करता वागतोय हेच त्याला सांगणं हे लोकांना सोसत नसतं. त्यामुळे ती गप्प होती आणि ती आता मात्र चिडली. खान साहेब तुम्ही चूक केली. कार्तनखराला म्हणाली, शिवाजी सारख्या सिंहाच्या अरण्यात तुम्ही शिरलात, एवढी मोठी बादशाही फौज तुम्ही खमेंडखोरीने सिंहाच्या जबड्यात घातली. चुकलं तुमचं. दुःखाची गोष्ट आहे. आजपर्यंत बादशाह हजरकाने मिळवलेल्या यशावर तुम्ही अपयशाचा बोळा फिरवला. बाई बोलते बरं का, पहा त्यांचं यश तुम्ही अरण्यात बुडवलं. पहा चोफेर पुढे मागे शत्रू किती बळजोर झालाय आणि आपली कत्तल करतोय. तुमचे पटाई तिरंदाज नुसते दिगमुड होऊन पायात राहिले. त्याला माणसंही कळेना तर तिरंदाजी कळेना. शत्रूच्या आगीत तुम्ही आमचं सैन्य घातलंय. थोडी तरी फलप्राप्ती होणार असेल तर पुरुषाच्या जातीने हाताने उद्योग घ्यावा. बाई बोलते, विचार करावा पुरुषांनी, काय यातून फळप्राप्ती काय आहे, तरच उद्योग हाती घ्यावा. नाही तर उपहासाचं कारण होतं. ज्याला नीती म्हणतो, मग ती विदुर नीती असते, कणिक नीती असते, चाणक्य नीती असते, कृष्ण नीती असते, राजनीतीतला भाग असतो. पुरुषांनी केव्हा काम करावं, उद्योग केव्हा हाती घ्यावा ही बाई शिकवते. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. आम्ही गप्पा गोष्टी कथा म्हणून ऐकून सोडून देतो. राजनीती किती जाणते बाई, हिने हे कशातून ऐकून घेतलं, हे कशातून शिकलं, याचा विचार आम्ही केला पाहिजे. याच्या संदर्भाने एक गोष्ट सांगतो, उदाहरण सांगतो. रामायणातले, महाभारतातही खूप आहे, पण रामायणातले संदर्भ विषय एवढाच आहे. नीती, स्त्री हा पण विषय आहे. स्त्रिया किती हुशार होत्या. आज आम्ही म्हणतो की आम्हाला स्त्री स्वातंत्र्य आहे, पण त्यापेक्षा किती स्त्रिया शिकलेल्या होत्या आणि स्वातंत्र्य होत्या याचा विचार मी सांगतो. वाली आणि सुग्रीवाचं भांडण झालं. सुग्रीवाने वारंवार वालीला युद्धाची ललकारी दिली. सुग्रीव जंगलात निघून गेला, पण वाली राजसिंहासनावर राहून किष्किंधेचं राज्य चालवित असताना एके दिवशी सुग्रीव पुन्हा वालीवर आला आणि गावाच्या विशीवर किष्किंधेपाशी येऊन मोठ्या मोठ्या गर्जना करायला लागला. असेल पराक्रमी तर ये माझ्याबरोबर युद्ध कर, नाही तर तुझं राजपद सोडून दे. आणि वाली बाहेर पडला. वाली बाहेर पडताना त्याची बायको तारा, तिने त्याला अडवलं. जो माणूस तुमच्यापासून पराभूत होऊन अनेक वेळा निघून गेलाय, तो तुम्हाला दारात येऊन उभा राहिलाय आणि ज्या अर्थी तुम्हाला गर्जना करतोय, आव्हान करतोय, त्या अर्थी ह्याचा अर्थ तुम्ही ओळखा. त्याच्या मागे कोणीतरी बलवान पुरुष उभारलाय हे तुम्ही जाणा. नवऱ्याला ती सांगते, राज्यशास्त्र सांगते किंवा नीती सांगते, नीतिशास्त्र सांगते, तुम्ही जाणा. म्हणजे स्त्रियाही आमच्या किती विद्वान होत्या याचा विचार इथे केला पाहिजे. नवऱ्याला ज्ञान देण्यातल्या होत्या किंवा शास्त्र कळणाऱ्या होत्या. धर्मशास्त्र असं सांगतं, नीतिशास्त्र असं सांगतं, तरी नवऱ्याला ती सांगते. इतर राय बघून तेच विचार करते. म्हणून मी स्त्री हा विषय एका ठिकाणी सांगितलं. खूप विस्तारानं बोलायचा विषय, तिचे वाक्य, तिचं बोलणं विचार करायला लावणार आहे. असा विचार करा की ती नुसती स्त्री नाही, वानर कुळातली स्त्री आहे. वानर कुळातली स्त्री आहे आणि ती सांगते. म्हणजे वानरांना सुद्धा, नुसत्या स्त्रीलाच नाही, वानराला सुद्धा नीती कळते, नीतिशास्त्र कळतं. आणि आमच्याकडे आम्हाला काहीच कळत नाही. इथं ही बाई सांगते पुरुषांनी केव्हा उद्योग हाती घ्यावा, काही फलप्राप्ती होणार असेल तर हाती घ्यावा, नाहीतर आपण केलेला उद्योग लोकांच्या टिंगलीचा विषय होतो. आता इथे एकच उपाय आहे, शिवाजीला शरण जा, नाहीतर मृत्यू पर्याय नाही. मृत्यूच्या तावडीतून सुटायचं असेल तर शिवाजी राजाला शरण जा. खानापुढे दुसरा पर्याय राहिला नाही. काय करावं, प्रयत्न करावा तरी काही उपयोग होईना. आता शहाणपणाचा सल्ला त्यांनी मानला आणि शिवाजी राजाकडे आपला वकील पाठवला, माणूस पाठवला. झाडा झुडपातून वाट काढीत लांबून घोड्यावर बसलेली व्यक्ती तो चालत निघाला. शिवाजी राजे कुठे विचार ओरडून सांगितले. मावळे काही थांबले नाहीत, वकील आला, भेटायला आला म्हणून थांबले नाहीत. यांचं चालूच आहे, हाणा मारा कापा चालूच आहे, बाण मारा, गुंडे मारा, सगळंच चालू आहे. हा वकील रस्ता, म्हणून या वकिलाला मात्र रस्ता दिला. महाराज कुठे तिथं न्यायला एक माळा घेऊन घ्या. महाराज कर्तबखान्याच्या पिछाडीला आपले सैन्य घेऊन उभे होते. कसे उभे होते? घोड्यावर बसलेले होते. शुभ्र पांढरा घोडा आहे, अतिभव्य देखणी मूर्ती, सुंदर तेजस्वी,
मर्दानी मूर्ती त्यानं लांबून पाहिली आणि तो गर्भगडीत झाला. शिवाजी महाराज पाहिले कसे आहेत महाराज. अंगात पोलादी चिलखत घातलाय, डोक्यावरही शिरस्त्राण घातलंय, नेहमीची पगडी आहे ना तशी नाही, पागोटक किंवा ज्याला आपण दिरीटोप म्हणतो किंवा अंश म्हणतो, काय जे असेल तसं नाही. मंदिर बांधलेला असायचा महाराजांनी, तसं नाही. त्याच्यावर जिरटोप घातलाय, त्या जिरटोपाला मानेवर साखळे आहे, कारण मानेला कोणी वार केला तर लागू नये म्हणून त्याला साखळ्याचा चिलखताचा प्रकार आहे. तो जाळीदार ते सगळं चिलखत अंगावरही आहे, पोलादी पट्ट्यांचं चिलखत आहे. मानेवर जाळी रुळती आहे, मनगटावर, छातीवर, पाठीवर, कमरेवर पोलादाच्या सुबक नक्षीच्या पोलादी पट्ट्याच्या चिलखतात गुंफलेले आहे. त्याला सोन्याचा कशिदा केलेला आहे. पायात पांढरी सुरवार आहे, त्याला किंचित अंजिरी रंगाचं झाक असणारं ती चिलखत आहे. कमरेवर पल्लेदार तलवार लटकवलेली आहे, पाठीला विशाल ढाल बांधली आहे, कानात मोत्याची चौकडे ती वाऱ्यानं हलतायत किंवा महाराज हल्ली ती हलतायत. भव्य कपाळ, घवघवीत गरुडासारखं नाक, चढणीदार भिवया, सौंदर्याची जेवढी उत्तम लक्षणं आहेत ती सगळी लक्षणं या ठिकाणी आहेत. उत्तम पुरुष, त्याची सौंदर्याची जी लक्षणं आहेत शास्त्रात आपल्या सौंदर्य लक्षण किंवा अंग लक्षणाची सांगितली ती सगळी लक्षणं इथे आहेत. अत्यंत पाणीदार डोळे, ते सुद्धा कसे भेदक, समोरच्याच्या नुसत्या डोळ्याचा नाही त्याच्या काळजाचा ठाव घेणारे. बघितलं नजर झाली की समोरच्याने डोळे खाली घालावे इतके भेदक. काळे भोर, खुलून दिसणारी दाढी, मुखावर किंचित स्मित आणि कपाळावर गंध, अशी महाराज घोडे आहेत. घोड्यावर बसलेल्या महाराजांच्या अंगावर खांद्यावर चिलखताबरोबर धनुष्य अडकवलेला आहे. नुसतं तेवढं नाही, घोड्यावर एका बाजूला दोन ते खोगीर घातलेलं असतं की नाही, पायात जिथं आपण रिकिबीत पाय घालतो त्या दोन्ही बाजूला तुणीर अडकवलेले. तुणीर म्हणजे बाणाचे भाते. शिवाजी महाराज धनुष्य बाणातही पारंगत आहेत, लक्षात ठेवा. नुसता बरोबर घेतलाय असं नाही. शिवाजी महाराजांनी धनुष्य बाण घेऊन युद्ध केल्याची 2 उदाहरणं आहेत. त्यातलं हे एक आणि दुसरं, मिर्झा राजांबरोबर शिवाजी महाराज विजापुरावर चालून गेले तेव्हा हत्तीवर बसून तिरंदाजी केलेली आहे. शिवाजी महाराजांनी युद्ध केलेलं आहे. इथं ते आहे. आणि तो वकील आला, शिवाजी महाराजांना भेटायला आला आणि त्याने गुडघ्यावर बसून शिवाजी महाराजांपुढे विनंती केली, महाराज आमचं चुकलं, आम्ही चुकीने या जंगलात पाय घातला, आमचं चुकलं. शहाजीराजे आणि खान साहेब यांचा दोस्ताना जेव्हा मुघलामध्ये शहाजीराजे होते तेव्हा त्यांचं आणि यांचं प्रेम आहे. आता मरणाच्या घडीला आल्यावर दोस्ती आठवायला लागली त्यांना. आतापर्यंत आठवत नव्हती. दोस्त आहे तर आमच्या राज्यात कशाला आला. आम्ही बदतमीजीने भलतीच हाव धरून तुमच्या मुलकात हात घातला, याचे आम्हाला बहुत दुःख होत आहे. खान साहेब दिलगीर आहे, बिनतक्रार शरण आहे. महाराजांनी नजर इनायत करून आम्हाला इथून जिवंत माघारी जाऊ द्यावे, अशी आपल्या पुढे खान साहेबांची विनंती आहे. म्हणजे आता सगळं केल्यावरती या खान साहेबाला बुद्धी सुचली. शहाजी राजांचा आणि खारतरफ खानाचा कदीम जिव्हाळा होता. खान साहेब आपल्यावरही नोबत करतायत. आता प्राणावर घेतल्यावर या सगळं आठवलं. वकील पुढे म्हणाला, नाही महाराज, चूक झाली. शाहिस्ते खान नवाब साहेबांच्या हुकमामुळे हा नशीबक्रम आमच्या नशिबी आला. कृपा करा, आम्हाला धर्मवाद द्या, आमच्या जबानीचा इतबार धरा. आमच्याकडून अशी चूक पुन्हा होणार नाही. आम्ही ताबडतोब या अरण्यातून निघून जातो. आम्हाला धर्मवाद द्या, उपकार होतील. आमची नजर, आमची पापवासना पुन्हा या मूर्खाकडे वळणार नाही. आम्हाला धर्मवाद द्या. महाराजांनी सगळं ऐकलं. काय सांगू महाराज, आमच्या बसलं पाणी संपलं, 2 दिवस झाले, आम्हाला पाणी मिळालं नाही. आम्हाला धर्मवाद द्या, वाचवा. अर्जव करत होता. इकडे हलपडलं चालूच होता. वकील भेटायला आला म्हणून थांबले नाहीत बरं का. पुन्हा विचार करायचा, तुलना करायचा शिवाजी महाराजांचा. शिवाजी महाराजांचा वकील खाली जाऊन भेटला कुणाला, पन्हाळ्यावर, सिद्धी जोहरला,
आणि त्याचं लष्कर गाफील झालं. लक्षात येत आहे ना, मोहिनी अस्त्र शिवाजी महाराजांनी चालवलं असं म्हटलं होतं मी. गाफील झालं, वकील भेटायला आला, आता संपलं. शिवाजी महाराजांचे लोक मात्र गाफील नाही झाले. वकील भेटायला आला, आपलं काम चालूच आहे, थांबायचं नाही. दयेची याचना करणाऱ्या त्या माणसाकडे पाहिलं आणि महाराज म्हणाले, आम्हाला भिवून दयेची याचना करणाऱ्या तुमच्या खानसाहेबाला जाऊन सांगा, आम्ही त्याला अभयदान दिलाय. या प्रदेशातून आपली फौज घ्या आणि निघून जा. पण कसं, जे आणलंय ते सगळं इथंच ठेवायचं, बरोबर काहीही न्यायचं नाही. अंगावरच्या कपड्यांशी इथून निघून जायचं. जे काही दारू, गोळा, तूप, रसद, धन धान्य, संदुका भरून आणलंय, तंबू, कापड, चोपड, ते सगळं इथे ठेवायचं. मेका, खुंट्या, पालं काहीही न्यायचं नाही. बैल, उंट ते सुद्धा इथे ठेवायचे. नुसतं तुम्ही एकट्याने माघारी निघून जायचं आणि वर खंडणी द्यायची, जे आणले ते सगळं ठेवून जायचं. ही सुवार्ता सांगण्यासाठी खानाचा माणूस खानाकडे गेला. तोपर्यंत महाराजांनी फार दाणादाण केली होती. जे मिळेल ते ताब्यात घेऊन ठेवलं होतं, लूट जमा करून ठेवली होती. चौअंगाला तर महाराजांनी इशारा केला आणि महाराजांच्या लोकांनी ढालायचे होते महाराजांबरोबरचे, त्यांनी पळत पळत जाऊन सगळ्या लोकांना उड्या मारत जाऊन सांगितलं, थांबा थांबा, महाराजांनी यांना जीवदान दिलंय, सोडा, लढाई बंद. लढाई थांबली. लढाई थांबली तरी मोहरे कोणीतरी बदलले नाही. हे परत जाईपर्यंत मराठी सोडत नाही, रस्त्याला लागेपर्यंत याला काही करू दिलं नाही. लढाई थांबली. खानाच्या माणसाने सुस्कारा दिला, सारं सामान तिथंच टाकून आता खान माघारी निघाला. तारीख 2 फेब्रुवारी 1661. उंबरखिंडीतला अतुलनीय पराक्रम शिवाजी महाराजांनी केला. 30 ते 40 हजार फौजेचा कमीत कमी वेळेत कमीत कमी नुकसान करून जास्तीत जास्त सैन्याचा पूर्ण पराभव म्हणजे शिवाजी महाराज. ते पुन्हा उंबरखिंडीत दिसतं. दरवेळेस नवी युक्ती, नवी शक्कल, सभोवतालच्या परिस्थितीचा आपल्याला अनुरूप फायदा करून घेणं म्हणजे शिवाजी महाराज. किंबहुना आपल्याला पाहिजे तशी परिस्थिती निर्माण करणं म्हणजे शिवाजी महाराज. इथं आहे, त्याला योग्य स्थानापर्यंत जाऊ दिला. शिवाजी महाराजांना जर पराभव करायचा होता, आधीच का नाही अडवला उघडाच्या पायथ्याला, आधीच का नाही अडवला चेडचोडापाशी, आधीच का नाही अडवला वडगावापाशी, जाऊ दिला. जाऊ दिला. कुठं जायचं आहे, सांदी सपाटीत जाऊ दिला आणि मग खेचून मारलं. युद्धभूमी आपल्याला पाहिजे तशी निवडणं हे कौशल्य सेनापतीचं असतं. ते शिवाजी महाराज इथे करताना दिसतात. युद्ध कुशल सेनापती कोणाला म्हणावं, शिवाजी महाराजांना. खानाने बरोबर आणलेले पेटारे, हत्ती, घोडे, सोन्याची भांडी, चांदीची भांडी, पेले, हांडे, सगळं काही, स्वयंपाकाचे भांडे, सगळं सोडलं आणि कारतलब खान निघून गेला. जसं काही ओझं झालंय ते सोडून द्यावं तसा तो निघून गेला. तुंगाराण्यातनं सोडलं आणि त्याने पुण्याचा रस्ता धरला. प्रचंड पराभव. उंबरखिंडीतून सैनिकांनी विजयाच्या आरोळ्या दिल्या. अनेक भालेदार नाचत आले, लुटीचे ढीक गोळा केले, सगळे गडाकडे नेले. आता नेताजी शिवाजी महाराजांनी पुढच्या चढाईचा बेत ठरवला. बिचारा कारतलब खान मात्र पराभूत होऊन माघारी गेला. पावनखिंडीनंतर दुसरी खिंड गाठली, ती ही उंबरखिंड. दुर्दैवाने आज या तुंगारण्याच्या परिसरात जंगल राहिलं नाही आणि उंबरखिंड राहिली नाही. सगळा परिसर आता ओढाबोडका झालाय आणि त्या परिसरात आता शिवाजी महाराजांचं या पराक्रमाचं स्मारक मात्र बांधलेलं आहे. तिथल्या शिवभक्तांनी केलेलं आहे. कधी गेला तर पाहायसारखं आहे. आता महाराजांनी नेताजीला कोकणात पाठवलं. नेताजी कोकणात गेला. कोकणचं रक्षण आणि कोकणचे काही गोष्टी करा. स्वतः महाराज कोकणात उतरले, दाभोळात आले. नेताजी तर होताच, पण महाराजही होते. दाभोळात आले. महाराज तिथं आल्यावर एका प्राण्याची तारांबळ उडाली. प्राणी म्हणजे कोण, तो पालीगावचा जसवंतराव दळवी. आता आपल्याला काही धडगत नाही. शिवाजीराजे कोकणात उतरले तर आपल्या जवळ आले, आता आपल्यावर हल्ला करणार. त्याला मरण दिसायला लागलं. तो बादशाचा जागीरदार आहे, विजापूरच्या आदिलशाचा. मग आता काय करावं, तो उठला
आणि जो सूर्याच्या आश्रयाला राहिला, सुरवे दाभोळची, तिथं जाऊन राहिला. शृंगारपूरची दाभोळ, तिथं जाऊन राहिला. महाराजांना दोघांचाही राग होता, कारण दोघांनीही बादशाही मस्त चालवत होते आणि शिवाजी महाराजांच्या विरोधात त्या सिद्धीजवळ बरोबर पन्हाळ्याला आले होते ना, विशाळाला येऊन थांबले होते, वेढा दिला होता. महाराज मात्र अनेक गोष्टींची साधना करीत असताना सगळ्याकडे लक्ष ठेवत होते. दाभोळातून महाराज उतरले, चिपळुणात आले. चिपळूणची म्हणजे परशुरामाची भूमी, वशिष्ठांची भूमी. वशिष्ठ नदी आहे तिथं शेजारी परशुरामाचं क्षेत्र आहे. महाराजांनी जाऊन परशुरामाचं दर्शन घेतलं. लक्षात ठेवा, जिथं कुठं असं विशेष देवस्थान आहे तिच्या जवळ गेले की महाराजांनी ती दर्शन घेतल्याची कागद सगळीकडे उपलब्ध आहे. पंढरपूरच्या दर्शनाची मात्र अशी उपलब्धता नाही. फक्त शक्यता एक आहे की शिवाजी महाराजांनी मिर्झाराजा जयसिंगाबरोबर तह केला त्यावेळी ते पंढरपूरच्या जवळ भाळवणीवरून मंगळवेढ्याला गेले आणि मंगळवेढा जिंकला नेताजी पालकरांनी. 19 डिसेंबर 1663-64 काळ आहे. त्यावेळेस मंगळवेढा जिंकल्यावर काही दिवस मंगळवेढ्यात शिवाजी महाराज राहिले. त्यामुळे शक्यता अशी आहे की त्या 2-3 दिवसात केव्हा तरी दर्शनाला आले असावेत. आले का नाही माहित नाही, पण शक्यता आहे. चिपळुणात महाराज गेले, परशुरामाची पूजा केली. काळ, काम आणि वेग या 3 मूर्ती आहेत तिथे मोठ्या. लक्षण आहे परशुरामाची भूमी, परशुरामाने तप केलेली भूमी म्हणून तिला परशुराम भूमी म्हणतात. मुळात कोकणाची निर्मितीच परशुरामाने केली अशी कथा आहे आपल्याकडे. पूर्वी दंडकारण्य आले असताना अयोध्येच्या राजा रामानं या इथे येऊन परशुरामाची पूजा केली. आज त्याच रामाचा वंशातल्या असलेल्या शिवाजी राजांनी पुन्हा परशुरामाची पूजा केली. यथासांग पूजा केली, संकल्प करून पूजा केली. या संकल्पाला आणि पूजेला त्या क्षेत्राचे असणारे वेदमूर्ती गोविंद अनंत भट जोशी परशुरामकर हे उपस्थित होते. त्यांनी सगळी पूजा करून घेतली आणि पूजा झाल्यावर महाराजांनी त्यांना वर्षासन दिलं. किती होनाचं? 75 पाऊणशे होन वर्षाला परशुरामाच्या चरणी तुम्ही पूजा करीत राहा. स्वराज्याच्या हितासाठी परशुरामाला नित्य 1 पाण्याचा तांब्या स्वराज्याकडून घाला आणि त्याच्या चरणी विनंती करा की स्वराज्य वृद्धिंगत व्हावं, हे सुकुशल राहावं, लोकांना त्रास होऊ नये. असंच शिवाजी महाराजांनी पंढरपूरच्या विठोबासाठी दिलेलं वर्षासन आहे. 360 रुपये वर्षाला आहेत त्यावेळेस, म्हणजे रोज 1 रुपया. नित्य देवाची पूजा अर्चा करा, नंदादीप लावा आणि देवाला नित्य नैवेद्य समर्पित करा. यासाठी दिलेली 360 रुपये वर्षासन आहे. ती प्रल्हाद महाराज बडव्यांना आहे. उद्याला त्यांची जयंती आहे, त्या विषयानं आपण साकल्यानं तो विचार उद्या करू. शिवाजी महाराज काय आहे इथे लक्ष, धर्मप्रवण कसे आहे हाही विचार आपण केला पाहिजे. शिवाजी महाराज धर्मप्रवण आहेत का नाही या विषयावर सध्या महाराष्ट्रात फार गदारोळ होतो. खूप गोष्टींचा विचार शिवाजी महाराजांच्या चरित्रात वेळोवेळी करावा. जिथं जिथं देवस्थान आहेत, संबंधित काही विषय आहेत, तिथं गेल्यावर शिवाजी महाराजांनी पूजा अर्चा केली आहे आणि त्याला वर्षासन दिलेली आहे. तुळजाभवानीने दिलं आहे, कुलदेवता आहे. पंढरपूरच्या विठोबाला दिलं आहे. आता हे लहानसं देवस्थान आहे, लहानसं म्हणजे मोठं आहे दिव्य, पण त्या मानानं पंढरपूर तुळजापूर ही केवढी मोठी क्षेत्र आहेत. त्या हिशोबात परशुराम फार काही लोकांना माहीत नाही, पण त्याचीही पूजा अर्चा शिवाजी महाराज करतात. वर्षाला 75 होऊन तिथं देतात. चिंचवडचे गोसावी आहे, त्यांना वर्षासन देतात. तुकोबारांची तर आपल्याला ते माहीत आहे. धनाची ताटं पाठवली किंवा पुढच्या काळात वर्षासन दिले आहे. देवस्थानला आणि पालखीला काही शिवाजी महाराजांच्या राज्यातून पैसे दिले गेलेले, व्यवस्थेला माणसं दिली गेलेली. इतकं विलक्षण आहे शिवाजी महाराज. धर्मप्रवण किती आहेत ते इथं पाहायचं. शिवाजी महाराज पूजेनंतर इतरही ब्राह्मणांना शिवाजी महाराजांनी दक्षिणा दिली, ओंजळी दक्षिणा दिली, अनेक गोष्टी केल्या. शिवाजी महाराज शृंगारपुरावर चालून जायला निघाले. तिथून पुढे खाली आहे थोडस निघाले. स्वराज्याच्या कामात या सूर्यरावाला आपल्याला घ्यावं असा विचार महाराजांनी केला. महाराजांनी आपला वकील आधी त्याच्याकडे पाठवला. आता एकदम सॉरी करायला नको. दरवेळेस पहा शिवाजी महाराज किती गेलं धडकले अशी भानगड नाही. जिथं आपले लोक आहेत तिथे शिवाजी महाराजांनी केले आहे. मोऱ्यांना काय केलं? वकील पाठवला. बांधलाला माणूस पाठवला या स्वराज्यात नाही येत म्हणल्यावर मग गेले. कारतूर खानाला माणूस नाही पाठवला, शाहिस्ते खानाकडे माणूस नाही पाठवला. लक्षात घ्या, एकदम छापा. आधी तोही प्रयत्न केला सोनोपंताकडून तह करण्याचा, पण नाही होत. मग काय करावं? बरोबर केलं, माणूस पाठवला.
वकील सूर्यरावाकडे आला. याने वकिलाचा आदर केला. वकिलानं सांगितलं वैर टाका आणि महाराजांचं प्रेम संपादन करा, त्यात वागण्यात तुमचं कल्याण आहे. सूर्यरावांनी निरोप ऐकला. निरोप असा होता, या देशाच्या रक्षणाकरती संमेश्वर येथे आम्ही काही फौज ठेवतो, आम्ही स्वतः दक्षिण कोकणात जातो, तोपर्यंत या फौजेची देखरेख तुम्ही ठेवा, त्याला काही लागलं भागलं तुम्ही पहा. आणि सूर्यराव एकदम पलटला. सूर्यरावांनी महाराजांचं म्हणणं ऐकलं, मानलं, वकिलाला उत्तर दिलं, मी तुमचा कृतपुत्र आहे, मी गुलाम आहे तुमचा, विकत घेतलेला पोरगा जसा आहे तसा मी तुमचा आहे, तुम्ही म्हणाल ते मी करतो. एका क्षणात सगळं गणित बदल. महाराजांना बरं वाटलं. सूर्यराव आपला झाला, स्वराज्याच्या कामात आला. आता महाराजांची नजर राजापुराकडे वळली. राजापुरात इंग्रजांची वखार आहे. या इंग्रजांच्या वखारीतूनच पन्हाळ्यावर आपण किल्ल्यात असताना तोफांचे गोळे आणि बरोबर तोफा घेऊन हे इंग्रज आले होते. यांच्याबरोबर आपला तह असताना तह विसरले आणि आपण कोंडीत सापडलोय, म्हणून यांनी आपल्यावर तोफा डागल्या. सिद्धी जोहरला यांनी मदत केली. हेनरी रिव्हिंग्टन त्याचं नाव. शिवाजी महाराज राजापुरात आले आणि राजापुरावर शिवाजी महाराजांनी आता चाल केली. राजापूर इंग्रजांचे जे काही वखार आहे ते लुटून काढली. इंग्रजांचे लोक भेटायला आले. कोण कोण? हेनरी रिव्हिंग्टन, फिलिप किपर्ट, रिचर्ड टेलर, रिचर्ड नेपियन, असे 5-6 लोक आहेत. त्यातले काही लोक भेटायला आले आणि महाराजांनी भेटलेल्या लोकांना ताबडतोब कैद करा म्हणून आदेश केला आणि त्याला पकडले. स्वराज्याविरुद्ध तुम्ही उद्योग करता काय? आम्हाला तुम्ही त्रास देता. आमचा आणि तुमचा करार असताना, तह असताना सिद्धी जोहरला तुम्ही मदत करता का? आणि चिमटीत पकडलं गेलं आहे म्हणून महाराजांनी त्यांना पकडलं. तर राजापूर लुटून काढलं. अख्खी राजापूरची वखार लुटली म्हणजे नुसतं बाहेर सामान काढलं नाही, खडती लावून राजापूर लुटलं. लपून काही ठेवलंय काय हे तपासलं. माणसं पकडली, कैदी केले आणि ते तिथून व्याघ्रगडावर पाठवले. कोणालाही सोडलं नाही महाराजांनी. रिचर्ड टेलर, गिफर, नेपियर, सॅम्युअल, रडॉल्फ टेलर हे सगळे पकडले. इंग्रजांची 24,000 होणाची म्हणजे 90,000 रुपयांची संपत्ती महाराजांनी लुटून आणली. त्याचे आकडे नुसते आकडेच नाही, वस्तू काय आहेत त्याची यादी आहे, किती आहे त्याची पण यादी आहे. फक्त वस्तू सांगतो, बाकी काही सांगत नाही. रुप म्हणजे चांदी, पितळ, शिस, तांब, लोखंड, कथील, काच, सुवर्णमाक्षी, मोती, हिरे, रत्ने, इतर रत्ने आहेत. त्यात हिऱ्याबरोबर माणिक, पाचू, वैडूर्य, नीळ हे सगळी रत्न आहेत. गेंड्याची शिंगे, इंग्रज कशाचा वापर करतात विचार करा. हस्तिदंत, कस्तुरी, केशर ही सुगंधी द्रव्ये, वेलदोडा, लवंग वगैरे मसाल्याचे पदार्थ, अक्रोड, मनुका हे सुकमेवेचे पदार्थ, सुपारी, हळद, हिरडा, मेठा, मोरचूत, निळा आणि काळा सुरमा. माहित तर आहे का? सुरमा माहिती आहे, पण निळा आणि काळा त्यात 2 फरक आहे. आपल्याला मिळतो तो पांढरा सुरमा घालतात आपल्याकडे, तो डोळ्यात घातल्यावर काळा होतो, दिसताना पांढरा दिसतो. सुरमा आपण घालत नसतो, आपल्याकडे काजळ असतं. सुरमा अनेक गोष्टीत भेद आहे. आपण घरात उदू घालतो, उदू आपण घालायचा नाही, आपण गुगुळ घालायचा असतो. ऊद मुसलमानी आहे, लक्षात ठेवा या गोष्टी. ऊद नाही घालायचा, गुगुळ घालायचा. गुगुळ, शेंदूर, पारा, गंधक, निरनिराळ्या प्रकारची विष उतरवायची औषधं आणि विषे सुद्धा म्हणजे चढवायची आणि उतरायची दोन्ही एक गोष्टी आहे. किमतीवान वस्त्र, मोठीच्या मोठी यादी आहे. आता मी सांगितली हीच टाकायची, अजून पुढे खूप मोठी यादी राजापूरची. इंग्रजांनी लिहून ठेवली. शिवाजी महाराजांनी आमच्याकडून काय नेलं, कारण त्याचं पुढे वसुलीचा विषय सुरू झाला होता ना, परवा मध्ये सांगितली कथा. एवढं सगळं घेतलं आणि या सगळ्या स्वारीत राजापुरात एक अत्यंत मोलाचा माणूस मिळाला. कोण? बाळाजी आवजी चिखले. मागे सांगितली ही सगळी कथा. तो बाळाजी आवजी शिवाजी महाराजांना अनमोल रत्न, या वखारीत मिळालेलं रत्नापेक्षा रत्न मिळालं. हस्ताक्षर इतकं सुंदर, मोठ्यासारखं, त्याला घेतलं महाराजांनी. महाराजांनी राजापूरच्या जवळचा मुलूक जिंकला.
शेठवली, सौंदळे, हारचेरी, नेवरं, नाथवडं, कोथवडं, केळवली, कळशेरी, पावस. पावस म्हणल्यावर लक्षात येतं का? स्वामी स्वरूपानंद सरस्वतींचं ज्ञानेश्वरीवरती अभंग ज्ञानेश्वरी नावाची टीका लिहिली. ज्ञानेश्वरी सारखीच पण ज्ञानेश्वरीला भाव असणारी ती टीका त्याने लिहिली. अभंग ज्ञानेश्वरी नावानं आहे. कधी वाचायला मिळाली तर वाचा. धामणचं, खारेपाटण, मेलवडं ही सगळी गावं स्वराज्यात सामील आहे. इकडे विजापूरची आदिलशाही रोज तिकडे तुकडे व्हायला लागले. वारते बरोबर गावं चालली काय करावं कळेना. बडी बेगम अस्वस्थ झाली. डोंगरातला उंदीर सापडला जाईना. सापळा लावा तर बर्फीच घेऊन चालला. सापळा तसाच, काय करावं कळेना. बडी बेगम अस्वस्थ झाली. काय करावं ती निघाली कुठे? हजला. यात्रेला जाते म्हणजे आता मला काही होईल. सौ चूहे खा के बिल्ली चली हाज को. त्यांनी इंग्रजांना माणूस पाठवला. काय? आम्हाला मक्केला जायचं आहे. तेव्हा मक्केला जाण्यासाठी गलबताची तयारी करा. आमच्या संरक्षणाची व्यवस्था आणि गलबत मक्केला जायला पाण्यातून जाणं अशा अर्थानेचा विचार आहे. ही बाई विजापुरातून निघाली. स्वतः आदिलशाह तिला तिकोट्यापर्यंत निरोप द्यायला गेला. आई निघाली ना प्रवासाला, तीर्थयात्रेला चालली. त्यासाठी तो सोडायला आला तिकोट्यापर्यंत. तिथून पुढे ती पुढे एकटी गेली. आणि ही तारीख 25 डिसेंबर 1660 मक्केतून आपलं गलबतात बसून बाहेर पडली. जात तिने सूर्याला एक पत्र लिहिलं. शिवाजी आमचा शत्रू आहे. तू राजापुरवून चालू देत असताना तू अरण्यातून जाऊन त्याला का अडवलं नाहीस? तू आता उन्मत्त शत्रू परतून येतोय, त्याचा बंदोबस्त कर. सूर्याला हे पत्र आलं आणि सूर्यराव पुन्हा पलटी घाली. काय माणूस आहे पहा. खर तर स्वराज्याचं मोल यांना केलंच नाही, कळलंच नाही. यांनी जर त्याच वेळी खरोखर शिवाजी महाराजांची साथ दिली असती ना तर शिवाजी महाराजांच्या हयातीतच दिल्लीवर भगवा झेंडा शिवाजी महाराजांनी लावला. शिवाजी महाराजांनी मात्र कोकणात उतरताना आपले 2 लोक इथे ठेवले होते. त्यातला तानाजी मालुसरे आणि दुसरा पिलाजी सरनाईक. आणि यांना सांगितलं रस्ते खराब झालेत पावसाने, हे रस्ते बांधा. तानाजी मालुसरे हातात खोरे फावडे घेऊन रस्ते बांधायला लागले. संगमेश्वरापाशी तानाजी आहे आणि पिलाजी आहे. रात्रीची वेळ झाली. विश्रांती घेत असताना या सूर्यानी बेगमेचं ऐकलं आणि तानाजी मालुसरेवर हल्ला केला. रात्री हल्ला केला आणि युद्ध सुरू झालं. तानाजी मालुसरे विश्रांती घेत असले तरी सावध प्रसंगी नुसतं झोपायचं नसतं, सावध असायचं असतं. त्या पद्धतीने सावध आहे. लगेच तयार झाली आणि त्याने हातात शस्त्र घेऊन सूर्यावर घाला केला. मावळे युद्धाला तुटून पडले. सूर्यरावच्या 2 फळ्या, तानाजीरावच्या 2 फळ्यावर युद्धाची आघाडी ओढून तुटून पडली. आणि पिलाजी सरनाईक एका बाजूला आणि तानाजी मालुसरे दुसऱ्या बाजूला अशी युद्धाची झुंबड उडाली. आणि पिलाजीची आघाडी खचली. थोडं पिलाजी खचला माघारी यायला लागला. शस्त्र टाकून पळायची पाळी सुरू झाली. तानाजीनं ते पाहिलं. लक्षात ठेवा बघा, तानाजीनं ते पाहिलं आणि त्याने आपल्या आघाडीला दुसरा माणूस उभा केला. हे झोंब चालू आहे तशीच चालू राहू द्या झोंबी. त्याने जाऊन पिलाजीचं बकोट धरलं. अरे युद्धातून पळून जाणारा कोण तू? कुणाची तुझी अवलाद? माझी निळकंठ सरनाईकाची अवलाद. पुरंदर किल्ल्याचे किल्लेदार तुम्ही आणि कुठं पळून चाललास? मराठ्यांनी युद्धातून असं पळायचं नसतं, पाय काढायचा नसतो, दगडासारखं उभं राहायचं असतं. त्याची हजेरी घेतली. शब्द एवढेच हजेरी घेतली. काय घेतली असेल तुम्हाला आम्हाला लक्षात येईल. हजेरी म्हणजे शिव्याच दिली असतील तानाजी. काय शिव्या दिल्या सांगायच्या नाही, ओळखून घ्यायचे. शिव्यात देतात ना तशा ओळखून घ्यायचे. तानाजी मालुसरेने त्याचं बकोटं धरलं पण तेवढ्यावर थांबला नाही. तानाजी तसा नाही ना. त्याने काय केलं, इकडं तिकडं पाहिलं, आपल्या डोक्याचं पागोटं काढलं आणि एका मोठ्या धोंड्याला त्या पिलाजीला बांधून टाकलं. दगडासारखं युद्धात उभं राहायचं असतं, असं उभं राहा
आणि हाती ढाल तलवार घेऊन कशी लढाई करायची ते पिलाजीला तानाजींना. तानाजीनं सूर्याचा निपात केला आणि ते सूर्यरावचे सगळे लोक पळून गेले. पिलाजी भिला होता खरा, पण दगडाला बांधला. काय म्हणजे कसं काय माणूस आहे काय, असं कधी उदाहरण मला तर वाचनात नाही, रामायणात नाही, महाभारतात सुद्धा नाही. म्हणजे आधीची महायुद्ध आहेत म्हणून मी म्हणतो असं दगडाला बांधावं, मागं माणसाला दुसरा येईल त्याच्यावर घाला घालेल ना. पण किती खात्री आहे, किती भरोसा आहे. माझी छाती ढालीची आहे, पिलाजीला मी हात लागू देणार नाही आणि पिलाजीला दाखवून देईन युद्धात कसं लढायचं असतं, पळून नाही जायचं. मेलं तरी 72 पडायचं, लक्षात ठेवा. आणि मग सगळं युद्ध संपलं, पिलाजीला सोडलं. पिलाजीला ते कसं तरी खजीलवाणा झालं. महाराज खालून पुन्हा वर आले आणि तानाजीने केलेला पराक्रम महाराजाला कळला. महाराजांनी शाबासकी दिली. पिलाजी शेजारी उभारलाय, पिलाजी मान खाली घालून उभारला. काय करावं आपण, असं झालं. महाराजांनी मात्र त्याच्या त्या विषयानं वैभवण्यानं त्याला काही बोलले नाही. त्याच्या खांद्यावर एक पाठी शाबासकीची थाप ठेवली. तुम्ही कर्तृत्व केलं म्हणून कौतुक केलं. आणि महाराज आता पुन्हा राजगडाकडे यायला. महाराज त्या अर्थाने विचार करायला लागले. पण महाराजांनी मात्र आता विचार केला, आता काय करावं. हे सूर्यराव शर्याचं कायमची भानगड संपून काढली पाहिजे. महाराजांनी पुन्हा दूत पाठवला, सूर्यरावाकडे निरोप पाठवला. राजे म्हणजे त्यात त्यांनी सरळ सांगितलं, महाराजांचा कौल घेऊन तुम्ही बादशाला सामील झाला. आजवर महाराजांचे तुम्ही खरोखर खूप अपराध केले. संगमेश्वरात आमच्या फौजा रात्रीची विश्रांती घेत असताना छापा घातला, अपराध केला. आता आपणच सांगा की आम्ही हे आगळी का सहन कराव्यात काय, कशा कराव्यात. सूर्यरावांनी सगळं ऐकलं आणि महाराजाला उलटा निरोप दिला. आपण महाभाऊ आहात. पालीचे राजे जसवंतराव हे आम्हाला भिवून आपल्या आश्रयाला येऊन बसले आहे. आपल्याशी गनिमाई करणाऱ्याच्या जसवंतरावाचा मुलूक काबीज करायला आम्ही सज्ज झालो आहोत. पालीच्या मुक्कामी आम्हास न चुकता येऊन भेटा. आपण आमचे भय धरू नका. जर खमेंडीने फुंद होऊन आपण तेथे आलाच नाही तर नतीजा जसवंतरावाप्रमाणे होईल. हा महाराजांचा निरोप आहे. महाराजांचं निबंध त्याने ऐकून घेतलं सूर्यरावानं आणि तो म्हणाला, आपण पुढे जा, मी मागून येतो. पण सूर्यराव काय महाराजांना भेटायला आला नाही. महाराजांनी पालीत प्रवेश केला, पाली उद्ध्वस्त केली आणि महाराज सूर्यरावाची वाट पाहत होते. सूर्यराव आला नाही म्हणून महाराजांनी शृंगारपुरावर हल्ला केला. महाराज शृंगारपुरात आले. जसवंतराव या सूर्याच्या आश्रयाला जाऊन राहिलाय. महाराज तिथं आले. गावात येऊन पाहतात तो काय दोघंही नाही. जसवंतराव आणि सूर्यराव दोघंही गाव सोडून पळून गेले. या शृंगारपुरात सूर्याचा वाडा होता. त्या वाड्यावर महाराजांनी हल्ला केला. हल्ल्याचा प्रतिकार काहीही झाला नाही. वाड्यात एका मुख्य मंडपात, एका मोठ्या दिवाणखान्यात, मोठ्या खोलीत सूर्यराव आपलं आसन घालून बसित होता, मसनद घालून बसित होता. सिंहासनासारखं गाद्या घालून, गिरद्या घालून त्याच्यावर बसून तो कारभार करत होता या मुखाचा. महाराज त्या आसनापर्यंत आले. लाथेची ठोकर देऊन त्यांनी ते आसन उडवून टाकलं. हे कसलं आसन, ही तर गुलामीची निशाणी. महाराजांनी ते उडवून लावलं. महाराज असे प्रेम करतात तेव्हा प्रेम करतात आणि राग धरतात तेव्हा राग धरतात. सूर्यराव सुर्वे आणि जसवंतराव पालोणीकर मात्र थोडक्यात वाचले. त्याचं सगळं राज्य महाराजांनी स्वराज्यात समाविष्ट केलं आणि महाराज राजगडाकडे आले. आता पुढं काय करायचं. आपल्या शाहिस्ते खानाने आपले काही सरदार स्वराज्यात धुमाकूळ घालायला त्यांचा महाराजांचा मुलूक घ्यायला पाठवले. त्यात नामदार खान, कामदार खान हे या शाहिस्ते खानाचे भाचे आहेत. त्यांचा वजीर आहे. त्या वजीराचे पोर आहेत हे आणि हे शाहिस्ते खानाबरोबर आलेले आहेत. या लोकांचं काम चालू आहे. मिऱ्याच्या डोंगरापाशी या लोकांचा पराभव शिवाजी महाराजांनी केला. मिऱ्याचा डोंगर म्हणजे आता ते दुर्गाडीचा किल्ला आहे ना, तिथं शिवाजी महाराजांनी यांचा पराभव केला. एक खान झाला, दोन खान झाला.
कुठंतरी गाठायचा मारायचा, यानं काही स्वराज्याचं हित साधत नाही. हा शाहिस्तेखान त्यानं काही आता शरण येत नाही, तेवढ्या साध्या गोष्टीनं होणार नाही. आता खासच्या खानावरच काहीतरी युक्ती करून हल्ला केला पाहिजे, याची योजना शिवाजी महाराजांनी सुरू केली. काय करावं आणि महाराज त्या अर्थाने तयार झाले. त्यांनी काय केलं त्याचा भाग आपण उद्या पाहू. कुंडली